धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी नैतिक दबाव। सिंचन प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला होता। अजित पवारांचं सूचक विधान। दादांच्या विधानामुळे धनंजय मुंडे काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दमानिया यांची पुन्हा मागणी। राजीनामा द्यायचा का नाही हे मंत्री ठरवणार का? दमानियांचा संतापजनक प्रश्न। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपने सुरेश धसांसारखा मोहरा आणला। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। सुरेश धसांना आधीच थांबवायला हवं होतं। बावनकुळे फडणवीसांवर टीका। चंद्रशेखर बावनकुळे देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्याचं सोडून प्रकरण मिटवण्याच्या मागे। सुरेश धस मुंडे भेट घडून आणण्यावरून धनंजय देशमुखांचा हल्लाबोल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काढणार मुंबई महापालिकेवर मोर्चा। मुंबईतल्या विविध प्रश्नांवर 28 फेब्रुवारीला सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा। वैभव नाईक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल। विधानसभेतल्या पराभवानंतर पहिल्यांदाच भेटीला। वादग्रस्त यूट्यूब व्हिडिओ प्रकरणी रणवीर अलाहाबादी राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर नाही। पुढची सुनावणी 6 मार्चला, तर अपूर्वा मुखीजा समय रैनाची ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी 6 मार्चलाच। जालन्यामध्ये शासकीय कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन। जालना सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन। शासनानं देयकं थकवल्यानं कंत्राटदार आक्रमक।